पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं तुमच्या किचन मध्ये म्हणजेच अमित ग्लोबल किचन मध्ये स्वागत आहे। आज आपण वाळवणीचा एक पदार्थ बनवणार आहोत जो आहे बटाट्याचे चिप्स। चला तर पटकन रेसिपीला सुरुवात करूया। आता हे चिप्स बनवण्यासाठी मी इथे बटाटे घेतलेले आहेत। ह्या सीझन मध्ये जनरली हे मोठ्या आकाराचे असे बटाटे येतात। तुम्ही ज्यावेळी शॉप मध्ये बटाटे घ्यायला जातात त्यावेळी त्यांना जर का सांगितलं मला चिप्स साठी बटाटे हवे आहेत तर हे मोठ्या आकाराचे बटाटे आपल्याला मिळतात। मोठ्या आकाराच्या बटाट्यांमुळे चिप्स जे आहेत हे फटाफट बनवले जातात, त्याच्यामुळे जनरली घेताना मोठ्या आकाराचे बटाटे घ्यायचे। आता मी बटाट्याची सालं काढून घेणार आहे। इथे मी एक भांड घेतलेलं आहे आणि त्या भांड्यामध्ये पाणी घेतलेलं आहे। चिप्स जे आहेत हे आपण ह्याच्यामध्ये किसून घ्यायचे आहेत। हे माझ्याकडे इथे एक ग्रेटर आहे, ह्याच्याने मी चिप्स बनवणार आहे। चिप्स बनवण्यासाठी सालं बटाट्याची काढून घ्यायची आहेत। आता इथे मी 3 बटाट्यांची सालं काढून घेतलेली आहेत आणि आता आपण हा बटाटा जो आहे ह्याचे चिप्स बनवणार आहोत। अशा पद्धतीने। आणि हे चिप्स जे आहेत हे किसताना शक्यतो पातळ किसायचे आहेत। आता इथे माझे बऱ्यापैकी बटाट्यांचे चिप्स करून झालेले आहेत। आता हे मी चिप्स जे आहेत हे 2-3 पाण्याने धुवून घेणार आहे। हे पाणी जे आहे हे जोपर्यंत क्लिअर निघत नाही तोपर्यंत हे चिप्स धुवून घ्यायचे आहेत। आता इथे मी 3 पाण्यातनं चिप्स स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आणि इथे तुम्ही पाणी पाहत असाल एकदम पाणी नितळ आहे। मी इथे तुरटी घेतलेली आहे आणि ह्या तुरटीचे 3 ते 4 वेढे ह्या पाण्यामध्ये फिरवायचे आहेत आणि या तुरटी फिरवलेल्या पाण्यामध्ये चिप्स असेच बुडवून ठेवायचे आहेत। आपण हे जवळजवळ 1 तास ह्या पाण्यामध्ये असेच बुडवून ठेवणार आहोत। आता इथे 1 तास झालेला आहे, त्यावेळी मी गॅसवर भांड्यामध्ये पाणी गरम करत ठेवलेलं आहे। हे जवळजवळ 3 ते 4 लिटर पाणी आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला तुरटीचे 3 ते 4 वेढे फिरवून घ्यायचे आहेत। आणि ह्या ठिकाणी मी मीठ घातलेलं आहे, 1 टेबलस्पून इतकं मीठ घालायचं आहे आणि पाणी गरम झाल्यानंतर मीठ आणि तुरटी फिरवायची आहे। आणि त्यानंतर ह्याच्यामध्ये आपण किसलेला बटाटा घालणार आहोत। बटाटा घालून हे अलगद अशा चमच्याने थोडं वरखाली करून घ्यायचं आहे। आता इथे बटाटे जे आहेत हे व्यवस्थित उकळायला लागलेले आहेत, त्यावेळी हीट मी थोडी लो केलेली आहे आणि आपल्याला हा बटाटा जो आहे हा व्यवस्थित शिजवून घ्यायचा आहे। 5 मिनिटांनंतर बटाटा शिजलेला आहे। बटाटा ओव्हर कुक ही करायचा नाहीये आणि तो कमी शिजलेलाही ठेवायचा नाहीये। आता इथे 5 मिनिटांनंतर मी बटाटे जे आहेत हे चाळणीमध्ये काढून घेणार आहे। इथे बटाटा आता संपूर्ण काढून झालेला आहे। पाणी मी पुन्हा गरम करत ठेवलेलं आहे। हे पाणी गरम झालं की ह्याच्यामध्ये मी उरलेले चिप्स घालणार आहे आणि तोपर्यंत आपण हे वाळत घालणार आहोत। आता इथे पाणी गरम झालेलं आहे। आता हे आपण चिप्स जे आहेत हे फॅन खालीच वाळवणार आहोत, उन्हाची ह्याला काही आवश्यकता नसते। स्वच्छ सुती कपड्यावर आपण हे वाळवून घेणार आहोत। आता ह्या ठिकाणी संपूर्ण चिप्स आता वाळत घालून झालेले आहेत। आता हे आपण पूर्णपणे सुकवून घेणार आहोत। आता इथे तुम्ही पाहताय आपल्या रात्रभर फॅन खाली मी चिप्स ज्या आहेत ह्या सुकवून घेतलेल्या आहेत आणि त्या व्यवस्थित अशा सुकलेल्या आहेत। आता मी हा काढून घेणार आहे। आता मी तयार झालेले चिप्स जे आहेत हे तेलामध्ये तळून दाखवणार आहे। त्यासाठी मी इथे कढईमध्ये तेल गरम करत ठेवलेलं आहे आणि आता ह्याच्यामध्ये मी चिप्स घालणार आहे। आपले मस्त पांढरे शुभ्र असे चिप्स आता खाण्यासाठी तयार आहेत। आता आपले बटाटा चिप्स हे तळूनही झालेले आहेत। इथे तुम्हाला दिसतात आपले वाळलेले बटाटा चिप्स आणि फ्राय केल्यानंतरचे बटाटा चिप्स। ही जर का रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राइब करायला विसरू नका। येणाऱ्या नवीन रेसिपीसाठी बेल आयकॉन वर प्रेस करा। थँक्यू।